Bye.
क्षणक्षणा हाचे करावा विचार क्षणा हाचे करावा क्षणी हाची करावा विचार क्षण हाची करावा विचार क्षणी हाची करावा विचार
नानाचे करा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणी इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम
घ्या करे चरण संतांचे राजा तुकाराम गोविंदा पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री संत वैराग्य भूषण महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा गाथ्याच्या प्रमाणे 2523 नंबरचा हा अभंग आहे. सर्वांच्या परिचयाचा आहे. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज मानवी जीवनाला आल्यानंतर काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा की किम निमित्ताने ही सेवा आहे. आपल्याला सर्वांना जरी माहित असेल तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की ते सांगितलं पाहिजे. माझे परम मित्र भगवानजी हरड यांच्याकडून मला ही सेवा मिळालेली आहे. त्यांचे मित्र धवन दादा ते मला सुद्धा ओळखतात, माझे सुद्धा ते मित्र झाले जातात. तर त्यांच्या आईच्या एक 10व्याचा कार्यक्रम या निमित्ताने आपण इथे आलेले आहोत. त्यांच्या आईचं निधन दिनांक 28/4/2022 या दिवशी झालं. आज त्यांचा दशक्रियाचा कार्यक्रम संगमेश्वर येथे झालेला आहे आणि उद्या 11वा उत्तर कार्यविधी इथे राहत्या घरी होणार आहे. अशा पद्धतीने आज योग जुळून आलेला आहे. माझ्यासोबत आले माझे सहकारी मित्र मोहनजी कराळे दुधाळेपाडा मुरबाड, तसेच रामचंद्र माळीसर खापरी, तसेच माझ्या गावातील सातकरी मंडळी ज्यांचा मला सदैव पाठिंबा असतो असे आमचे हरिभक्त परायण धर्मा महाराज खर्डे विणेकरीच्या रूपाने आज ते आहेत. त्यांचा खूप मला पाठिंबा आहे. माझे चुलते रघुनाथ महाराज खर्डे, माझे मोठे बंधू आहेत तिकडे रघुनाथ महाराज खर्डे टेलर आहेत, हे दादा आहेत. तसेच आमच्या शहापूर तालुक्यातील उत्कृष्ट गायक राम महाराज वरकुटे एका फोनवर त्यांनी हो बोललेले, तसेच संतोष महाराज पडवळ यांचं सुद्धा मला वेळोवेळी सहकार्य आहे. बऱ्याच वर्षापासून आम्ही एकत्र आहेत. मध्ये मध्ये थोडासा गॅप होतो पण कॉल केल्यानंतर ते येतात. आज एक कॉल केला त्यांना काल आणि त्यांनी हो बोललो. त्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. मोरोशी गाव आहे, नवीन आहे, तिथे कुठल्याही पद्धतीचं मला वाटतं आध्यात्मिक क्षेत्र नाही. म्हणजे हरिपाठ, काकड आरती, कीर्तन, भजन, प्रवचन, स्वाध्याय, बैठक असं काही कोणत्याही प्रकारचं नाही. आणि आज आपण पहिल्यांदा ती सेवा भेटलेली आहे. मी माझं परम भाग्य समजतो की या ठिकाणी आज सर्वजण तुम्ही उपस्थित आहात. तसेच माझे सातकरी सुद्धा एवढ्या लांबून आलेले आहेत.
आमचे मित्र कांतीलाल परडे यांनी गाडीची उत्कृष्ट अशी सेवा दिली. दुपारी कॉल केला आणि ते हो म्हणाले कुठलंही कारण न सांगता, आणि इथपर्यंत येऊन पोहोचलो. मी इथे 8:30 वाजता आलो होतो. कीर्तनाची वेळ ही 9 ते 11 असते, पण आपण आता उशिरा चालू केले 10, तर आता कमीत कमी 10:15 वाजलेले. तर आपल्याला 11 वाजेपर्यंत यथामती यथाअवकाश जसा अभंगाचा भावार्थ निरूपण करता येईल त्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल विचार कराव्या पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. तुका म्हणे यहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे बनवून नाहो. प्रथम नमन गुरुनाथा उमा शंकराची असुता, चरणावर ठेवून माता साष्टांग हे करी दंडवत. दुसरे बंधू शारदा चतुरानाथ मजा सिद्धी पावित्यावरून चरणवदा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण त्यांचे पुण्य पावन, प्रसन्न होती श्रोते जनतया नमन माझे दंडवत. आता नमोरंग भूमिका कीर्तनी उभे लोका, टाळ मृदुंग श्रोत देखा तया नमन माझे दंडवत. ऐसे नमन करून हरिकथा बोले बोबरा बोला, अज्ञान म्हणणे आपल्या बाळा ताळवी सकळा नावा म्हणे विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीला आपण अभंगाचा भावार्थ बघू आणि जसजसं आपल्याला बुद्धीला पटेल, जसजसं परमात्मा बुद्धी देतील त्याप्रमाणे बोलण्याचा आपण प्रयत्न करणार. क्षण क्षणा हाची करावा विचार, तारावया पार भव सिंधू. या अभंगाचा जर आपण अर्थ बघितला तर तुकाराम महाराज मानवी जीवनाला जे जे लोक आलेले आहेत, किंबहुना जे जे व्यक्ती मानवी जीवन धारण केलेत, त्या सर्व व्यक्तींना ते एक उपदेश करतात की हे जीवा, तुझं आयुष्य हे कमी आहे, क्षणभर आहे. क्षण क्षण हाची करावा विचार. तर तू काय कर, काहीतरी विचार कर. हाची इथे चकारात्मक शब्द घातलेला आहे व्याकरणाच्या दृष्टीने. हाच म्हणजे तोच करायचा आहे. काय करायचंय तर तरावया पार भवसिंधू, भवसिंधू तरुण जाण्याचा विचार तुला काय करायचंय, क्षणाक्षणाला करायचंय. का क्षणाक्षणाला करायचे तर पुढच्या क्षणी आपण जिवंत राहू किंवा नाही राहणार याची शाश्वती नाही. का तर नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह हा नाशिवंत आहे, त्याचा नाश होणार आहे कधीतरी जन्माला आल्यानंतर. म्हणजे त्याचं जे खाद्य आहे काळाचं ते आयुष्य आहे, आणि अशा पद्धतीने काळ आपल्या पाठीमागे लागलेले आणि त्यासाठी आपल्याला सावध केले तुकाराम महाराज. बर काळ आम्हाला खाणार आहे, आमचं आयुष्य कमी आहे. मग आता आम्हाला काय करायचंय तर आता आम्हाला संतांची संगती करायची. संत समागमे धरावी आवडी किंवा धरुणी आवडी, करावी तातडी परमार्थी. तर संतांची संगत धरायची आपल्याला, आणि तातडी म्हणजे घाई करायची. कशामध्ये घाई करायची, परमार्थामध्ये. आपण काय करतो, संसारामध्ये घाई करतो, बरोबर ना. तर आपल्याला घाई करायची परमार्थामध्ये, करावी तातडी परमार्थी. दुसरी गोष्ट, हे 3 कडे सांगितले ते करायचंय. आणि 4थ्या चरणामध्ये तुकारामाचं हे करायचं नाही. तुका म्हणे इह लोकीच्या, इह म्हणजे या लोकाच्या, मृत्यू लोकाच्या व्यवहारामध्ये काय करू नको. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे धुरे भरुनी राहो. जी धूर म्हणजे की धुंदीवाचक शब्द आहे. धुंदी असते एखादी आपल्या नजरेमध्ये, संपत्तीची धुंदी, तारुण्याची धुंदी, मस्ती म्हणून त्या पद्धतीने. तर ती काय करू नको, कारण तुझं आयुष्य हे कमी आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल जास्त वेळ न दवडता अभंगामध्ये आपण सुरुवात करू. क्षण हा शब्द व्याकरण दृष्ट्या प्रवृत्ती दर्शक आहे. एखाद्या व्यक्तीला जर आपण सोपं सांगितलं, म्हणजे काय सांगितलं, एखादं काम आपले 2 तासाचं आहे, पण आपण त्याला बोलू नाही 5 मिनिटाचं काम आहे, तर तो काय करतो, थांबतो लगेच. 2 तास बोलल्यावर तेवढं थांबत नाही. म्हणजे इथे तुकारामाने काय सांगितले महाराजांनी, क्षण म्हणजे एक पापणी लावते त्याला आपण क्षण म्हणतो. क्षण क्षणा, प्रत्येक क्षणाला तू काय कर, हा विचार कर. कुठला विचार कर तर भवसिंधू तरुण जाण्याचा. बरं, क्षण शब्द काय वापरले आहे त्याची कारण आहेत की आपलं जे आयुष्य आहे ते क्षणभर आहे. ठीक आहे, काकड्याच्या अभंगामध्ये आपण वर्णन करतो. क्षण भंगूर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार, इकडे लक्ष द्या, सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय.
कुठेच लक्ष द्यायचं नाही अर्धा तास, नंतर तुम्ही बघा मी गेल्यावर विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, फक्त अर्धा तास ऐकायचंय तुम्हाला, ठीक आहे? बाकी कुठे लक्ष देऊ नका, इकडेच बघतील ते. ठीक आहे, क्षणभर आपलं आयुष्य आहे. क्षणभर कसं आहे तर इतरांच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या आयुष्याचा जर विचार केला तर आपलं आयुष्य क्षणभर आहे. जर तुम्ही रावणाचं आयुष्य बघितलं, रामायण माहिती आहे तुम्हाला, राम, रावण, सीता, लक्ष्मण, त्याच्यामधला रावण जो आहे त्या रावणाचं आयुष्य किती होतं? 14 चौकड्या, बरोबर. आता चौकडे म्हणजे काय सांगतो, युग माहिती आहे तुम्हाला, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. किती युग झाली? 4 युग. 4 युगांची ज्यावेळी एक गट झालं ती एका वेळी गेली, अशा 14 वेळा गेल्या. 14 चौक किती झाले? तेवढ्या वेळा गेल्यानंतर त्याचं आयुष्य संपूर्ण होतंय. म्हणजे त्याच्या मानाने आपलं आयुष्य काय आहे? क्षणभरच आहे ना. रावणाच्या आयुष्याच्या मानाने आपलं आयुष्य काय आहे? क्षणभर आहे. हे झालं रावणाचं उदाहरण. चला दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. हिरण्यकश्यप माहिती आहे तुम्हाला? हिरण्यकश्यप प्रल्हादाचे वडील राक्षस कुळात जन्माला आले, त्यांचं आयुष्याचे वर्णन शास्त्रामध्ये केलंय. 1 अब्ज, लक्ष देऊन ऐका, मोबाईल असेल तर कॅल्क्युलेट करून घ्या लगेच. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 आणि 9 महिने इतकं आयुष्य आहे. आपल्याला कॅल्क्युलेटर पण आपलं म्हणून जाईल. किती झालं? 1 कोटी 60 अब्ज 30 लक्ष 10,700 आणि 900 महिने किंवा 9 महिने म्हणून आपण. इतकं भरमसाठ आयुष्य हे कोणाला होतं? हिरण्यकश्यपूला. त्याला सुद्धा मारावं लागलं. त्याच्या मानाने आपलं आयुष्य काय? क्षणभर आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तिसरं उदाहरण आपण बघू. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग या प्रत्येक युगामध्ये मानवाचं आयुष्य हे कसं कसं घटत गेलेलं आहे. सत्ययुगामध्ये मानवाचं आयुष्य हे किती होतं? 1 लक्ष वर्ष. किती आयुष्य होतं? 1 लक्ष वर्ष आयुष्य होतं मानवाचं. नंतर पुन्हा 1 शून्य कमी झालं. मध्ये मध्ये बोलू नका, फक्त लक्ष द्या. पुन्हा 1 शून्य कमी झालं. 1 लाखावरचं 1 शून्य कमी झालं. सत्ययुगानंतर त्रेतायुग आलं, रामाचं युग. भगवान रामाच्या युगामध्ये मानवाचं 1 शून्य कमी झालं. किती आयुष्य राहिलं? 10,000 वर्ष. बरोबर आहे का? पुन्हा द्वापारयुग. द्वापारयुग हे कोणाचं? भगवान श्रीकृष्णाचं. पुन्हा 1 शून्य कमी झाले. किती वर्ष राहिली आयुष्याची मानवाची? 1,000 वर्ष. द्वापारयुगानंतर आयुष्य झालं कलियुगामध्ये. कलियुगामध्ये किती वर्ष आहे? 1 शून्य कमी 100. आता आपण करायचं का शून्य कमी? आता शून्य कमी केलं तर किती वर्ष राहील? 10 वर्षामध्ये आपलं काय होईल? पंचवार्षिक 5 वर्ष, उठाठेवी 5 वर्ष, म्हणजे 10 वर्ष आपली अशीच जाणार. बरोबर आहे का? म्हणजे 10 वर्ष जर आयुष्य आपलं झालं तर आपल्याला कोणतीच गोष्ट करता येणार नाही. 100 हे शास्त्राने सांगितलेलं आहे. पण आता बसलेल्यांपैकी किंवा घरी असलेल्यांपैकी कोणी छातीतोडपणे सांगू शकतो की मी 100 वर्ष जगणार आहे. पूर्वीची काहीतरी एखादी आजी असेल, एखादे आजोबा असतील की ते 100 वर्ष जगले. पण आताची जर गणना विचार केला तर आपल्याला 100 वर्ष आयुष्य नाही. म्हणजे काय? आपलं आयुष्य त्यांच्या मानाने क्षणभर आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माऊली हरिपाठाच्या प्रथम चरणामध्ये वर्णन करतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मोती चारी साधेला, तेने मोती चारी साधेला, हरे मोती भरा, हरे मोती भरा, हरे मोती भरा, हरे मोती भरा, तेने मोती चारी साधेला, तेने मोती चारी हरिपाठाच्या पहिल्याच चरणामध्ये माऊली सांगतात देवाची द्वारी उभा क्षणभरी. म्हणजे माऊली नाही तर काय सांगायचं? 1 क्षणभर राहा तर काय होणार तुला? तेणे मुक्ती चारी साधी येल्या, सायुज्यता, समीपता, सलोकता आणि स्वरूपता ह्या 4 मुक्त्या आहेत. कधी भेटतील? देवाची द्वारी उभा क्षणभरी. हा सामान्य अर्थ झाला की मी क्षणभर उभा राहिलो देवाच्या द्वारात, मला 4 मुक्त्या भेटतील. पण त्याचा शास्त्रार्थ अर्थ खूप गहन आहे. उभा क्षण म्हणजे मी तुम्हाला आता वर्णन केलं. उभा क्षण म्हणजे काय करायचंय तुला? जन्मभर राहायचंय. उभा म्हणजे काय? आयुष्यभर.
क्षणभर म्हणजे नाही, जन्मभर आहे. विठ्ठल विठ्ठल. मग तुकारामाला जे शब्द काय वापरतात क्षणात, तर क्षण हे प्रवृत्ती दर्शक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे माणसाला सोपं सांगितलं तर लवकर पटते, पण तेच जर कठीण करून सांगितलं तर त्याला पटत नाही, कारण ती मानवी मनाची प्रवृत्ती आहे. क्षण म्हणजे किती, एक सेकंद. माशी पाक पाकळीता तव हे सरे. माशीला पंख जेवढा फडफड करायला वेळ लागतो किंवा आपली पापणी एक खाली जाते, त्याला क्षण म्हणतात. मग क्षणभरी म्हणजे काय करायचंय तुला? क्षणभर विचार करायचा म्हणजे काय करायचंय, तर मागच्या यादीप्रमाणे आपल्याला काय करायचंय, आयुष्यभर हा विचार करायचे. बरं, जन्माला आल्यापासून माणूस कोणता ना कोणता विचार करतो. असा कोणताही माणूस नाही इथे बसलेल्यामध्ये की तो विचार करत नाही. फक्त विचाराचं क्षेत्र ज्याचं त्याचं भिन्न असतंय. कोणी बँकेमध्ये कामाला असेल, कोणी कशात कमांडो असेल, कोणी लष्करात असेल, बरोबर, कोणी हरिपाठात किंवा आध्यात्मिक क्षेत्रात असेल, कशा कशामध्ये कामाला असतील, पण विचार करत नाही असा माणूस या पृथ्वी तलावर जन्माला आलेला नाही. मात्र विचाराचं क्षेत्र ज्याचं त्याचं भिन्न असतंय. मग तुकाराम महाराज काय म्हणतात की बाबांनो, तुम्ही जन्माला आल्यापासून विचार करतात ना, कोणता ना कोणता विचार करतात ना. मग कोणताही विचार करण्यापेक्षा अभंगाच्या प्रथम चरणात क्षण क्षणी करावा विचार, क्षण क्षणी करावा विचार, क्षण क्षणी करावा विचार, क्षण क्षणी करावा विचार, क्षण क्षणी प्रथम चरणात तुकाराम महाराज सांगतात क्षण क्षणा हा चिकारांचा 2 वेळा शब्द वापरले. कोणता विचार करा, तर तरावया पार भव सिंधू, म्हणजे भव म्हणजे संसार, इकडे लक्ष द्या, आणि सिंधू म्हणजे समुद्र, म्हणजे संसार सागर तरुण जाण्याचा विचार जन्मभर करा. विठ्ठल विठ्ठल कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी माणसाने काय केलं पाहिजे, विचार. घटना घटने के पहले जो किया जाते हैं उसको विचार बोलते हैं, और घटना घटने के बाद जिसको बोलते हैं उसको पश्चाताप बोलते हैं. तो पहले क्या करने का है, घटना घटने के पहले जो है उसको विचार बोलते हैं. विठ्ठल कारण कोणताही जीव हा विचार करतो, आणि विचार केल्यानंतर त्याला काय भेटते, तर समाधान. विचारावा चुना विचार वाचून
न पाहिजे समाधान. समाधान वेगळं आणि सुख वेगळं. सुख हे पैशाने मिळते आणि समाधान हा विचार केल्यानंतर भेटतोय. म्हणून सर्वांनी काय करायचंय तर विचार करायचाय. पण कोणता ना कोणता विचार करण्यापेक्षा भवसागर तरुण जाण्याचा विचार करायचा आहे आणि तो जन्मभर करायचा आहे. ठीक आहे. मग भवसागर हा तरुण जाण्यासाठी कठीण आहे की अशक्य आहे? मागे आपल्या कालावधीच्या पाठीमागचं कोणी तरुण गेलंय का? तर याची यादी शास्त्रामध्ये आले. भवसागर तरुण जाण्याकरता अशक्य नाही. मग काय कठीण आहे? किती कठीण आहे? ब्रह्मादिका तारणो लंघवे सामर्थ्य. ब्रह्मादिका तारणो लंघवे सामर्थ्य. विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका कारण ओलंघवे सामर्थ्य. म्हणजे ब्रह्मादिक जे देव आहेत त्यांनाही भवसागरातून तरुण जाण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. पण काही करताना काही काळानंतर ते तरलेत. इतका कठीण आहे, अशक्य नाही. जर तुम्ही विचार केला संसार सागरातून तरुण जाण्याचा तर या जन्मामध्ये आपण संसार सागरातून तरुण जाण्यासाठी करू शकतो. पण तसा त्यांनी विचार केला पाहिजे. का विचार केला पाहिजे असा? तर भव सिंधू म्हणजे संसार सागर आहे. इथे एक दृष्टांत देतात महाराज. एक मित्र मुंबईला गेला. लक्ष देऊन ऐका सर्वांनी, मी पुन्हा विचारणार आहे जाताना. मुंबईला गेल्यानंतर त्यांनी विचारलं, फिरून आला, काय बीएमसी बघितली, बीएमसीचं ऑफिस बघितलं, मुंबईचे जेवढे जेवढे प्रेक्षणीय स्थळ आहेत ते बघितलं. आणि तो कुठे गेला? मुंबईमध्ये काय फेमस आहे? समुद्र किनारा. बरोबर, समुद्र किनारा बघितला, फिरून आला. फिरून नंतर घरी आला. घरी आल्यानंतर त्याला दुसऱ्या मित्राने विचारलं, कुठे गेला होता? तो बोलले मुंबईला गेलो होतो. काय बघितलं? समुद्र बघितलं. ओके, किती पाणी आहे समुद्रात? किती गॅलन पाणी आहे? कारण पाण्याचं मोजमाप हे गॅलन मध्ये असते. बरोबर, किती पाणी आहे? तर तो म्हणतो काय सांगावं. म्हणजे समुद्र बघून आला, दिवसभर बोटीमध्ये फिरला, किती पाणी माहीतच नाही, म्हणजे मोजदात करता येत नाही. तसं संसारामध्ये जन्माला आला, किती वर्ष जगला माहिती नाही, 50 वर्ष काढली, 60 वर्ष काढली. दुःख किती क्विंटल आहे हे क्विंटल मध्ये सुद्धा मोजता येत नाही. म्हणून संसाराला उपमा सागराची. विठ्ठल विठ्ठल ठीक आहे. महाराज म्हणतात की क्षण क्षण हाच विचार करा तुम्ही. हा च शब्द झालाय. च जिथे लागतो व्याकरण दृष्ट्या ते करणंच आहे, म्हणजे तेच करा. बरोबर आहे. अशा पद्धतीने क्षणभर आपल्याला विचार करायला सांगितले, म्हणजे आयुष्यभर विचार करायला सांगितलेला आहे. थोड्या मिनिटांच्या मानाने आपलं आयुष्य क्षणभर आहे. म्हणून तुम्ही हा विचार क्षणभर करा. म्हणजे कसा करा? जन्मभर करा. ठीक आहे. एक गाव आम्ही विठोबाचे नाव की. ठीक आहे, हा एक शब्द आहे, एक इथे शब्द वापरलेला आहे. आलं लक्षात? दुसरी गोष्ट, आल्यानं संसार उठा वेग करा. बरोबर, शरण जा उदारा पांडुरंगा. अजून एक त्याच्यामध्ये की संसारात आल्यानंतर पंढरपुरामध्ये काय करा तुम्ही? एकदा जा. म्हणजे संसार आल्यानंतर काय करा तुम्ही? या जन्माला आल्यानंतर, या जीवनात तुम्ही आल्यानंतर काय करा? एक वेळ पंढरपूरला जा. म्हणजे इथे संतांना सांगण्याचा मतितार्थ काय की एकदाच जा का? एकदा पंढरपूरला जा म्हणजे का? एकदा पंढरपूरला तुम्ही गेले, तिथल्या सुखात रममान झाले, तिथलं मृदुंग, टाळ, पकवाज, विणा, संतांची संगत झाली की तुम्हाला काय वाटेल? पुढच्या वारीला जरी तुम्हाला नायलॉनच्या दोरीने बांधलं तरी तुम्ही दोर कट करून जाणार. म्हणजे संतांना माहिती की यांना काय सांगायला पाहिजे? एकदाच जा. आयुष्यभर वाऱ्या करत असं सांगत नाही, एकदा सांगतात. कारण त्यांना ते प्रवृत्ती दाखवायचे, क्षणभर दाखवायचे. म्हणजे त्यांना त्यांचा उद्देश आहे की जन्मभर दाखवायचे. म्हणजे एकदा पंढरीला जाणारा माणूस जन्मभर पंढरपूरची वारी करत नाही का? तर ती वारी करावी म्हणूनच संत सांगतात की तू एकदा जा. विठ्ठल विठ्ठल एक दृष्टांत देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कन्या सासुरा शिजाय मागे परतोनी पाय. आलं लक्षात का? माता माऊल्या बसलेत 50-60 वर्षापूर्वीच बोलतो, ज्यावेळी आपल्याकडे टू व्हीलर नव्हती त्यावेळेचं उदाहरण आहे, आताचं नाही.
पूर्वी जी स्त्री असायची लग्न झाल्यानंतर बैलगाडीने प्रवास करायची. लक्ष देऊन ऐका, तुमच्या काम आहे, नवीन लोकांनी तर ऐका. पूर्वीची स्त्री कन्या सासुऱ्याशी जाय, मागे परतून पाय. गाडीवाला जर असेल तर त्याच्या पाठीमागे बघायची, म्हणजे उलट बघायची, बरोबर का? साठी माहिती ना, तिकडे अशी बघायची. कुठे? माहेरच्या दिशेने बघायची, गाडीवाला पुढे. लक्ष देऊन ऐका. कन्या सासुऱ्याशी जाय, मागे परतून पाय. ठीक आहे. बरं, त्याच्या उलट जर माहेर यायची असेल तर ती कोणाच्या बाजूने बघायची? जिथे तो गाडीवान आहे त्याच्या पाठीमागे बघायची, बरोबर. सासरकडे नव्हती बघायची. लक्ष देऊन ऐका. म्हणजे ती स्त्री ज्यावेळी सासरी जाते त्यावेळी ती कुठे बघते? बैलगाडीमध्ये माहेरच्याकडे बघते, माहेरकडे, बरोबर का? चुके म्हणजे सासरकडे नाही बघत. पण सासरहून ज्यावेळी ती माहेर येते त्यावेळी ती माहेरच्या दिशेने बघते, म्हणजे उलट बघते. ठीक आहे. हा काळ झाला पूर्वीचा. ठीक आहे. मग त्यावेळी लोक, जुनी लोक असायची, ते म्हणायची मुलगी सासरला चालले. बरं, हे तुम्ही कसं ओळखलं? मुलीचं तोंड बघा, मुलीचं तोंड बोलले कुठे? पाठीमागे, म्हणजे माहेराकडे. तर मुलगी नक्की सासरला झाले. हा पूर्वीचा काळ. मी 50-60 वर्ष. आता लग्न झालेली स्त्री असेल, ती बसते हिरो अंडावर, कुठल्या रॉयल एनफिल्डवर, युनिकॉर्नवर. तर त्या स्त्रीला कसं बसावं लागतंय? आडवं बसावं लागतं, बरोबर. मग आता सासरला चालली गाडी की माहेरला चालली हे कुणाच्या बापात लक्षात येणार नाही. इतका बदल हा पूर्वीच्या काळातला आता झालाय. आलं लक्षात का? म्हणजे मला काय सांगायचंय की कन्या सासऱ्याशी जाईल, तिला तिचे वडील सांगतात की तू एकदा माझ्यासाठी, लक्ष देऊ का, तू माझ्यासाठी सासरी किती वेळा जा? एकदा जा. मग त्याच्या वडिलांच्या मनात असं असतं की सासरीने एक दिवस जावा मुलीने माझ्या घरच्या आणि पुन्हा माहेरला यायचं आयुष्यभर. हे तिच्या वडिलांच्या लक्षात असते का? किंवा हे तिच्या वडिलांच्या मनात असते का? नाही. मग एकदा काय बोलले तर मुलीला काय सांगायचं, तुला तू एकदा जाऊन बघ, थोडा त्रास होईल. एकदा का तुला सासरची गोडी लागली, तिथली सासू सासरे चांगले असेल तर सासू, बरोबर, सासरे चांगले असतात असे. पण आपल्या पिढीजात किंवा परंपरा मध्ये सासूला नावं ठेवलेला प्रकार भरपूर आहे. पण असं काही ठिकाणी तसं नाही होत. पण तो पूर्वीचा काळ आहे. सासू त्रास देते, खासते असं आपण म्हणतो. पण त्यावेळेचा त्रास, मिस्टरांचा डबा, मुलाचं काही शाळेचं क्लास वगैरे असं काही करता करता बरीच वर्ष जातात. तिचं आयुष्य, मुलं होतात तिला, ती त्या सुखामध्ये काय होते? रममान होते. मग आता पुढचं काय होतं तर तेच वडील तिला सांगणारे होते की तू एकदा माझ्यासाठी सासरला जा. तर आता मी काय झालेलं आहे? आजारी झालेलो आहे, मी इथे पडलेलो आहे. तर मुलांना मी सांगितलं की ताईला बोलवा, मला एकदा तिला भेटायचे. आता तीच मुलगी, कुठली मुलगी? जी सासरी एकदाही जायला तयार नव्हती, तीच मुलगी आता माहेरला यायला तयार नाही. काय यायला तयार नाही? तर तिच्या मागे आता भरमसाठ काम आहे. मग ती पत्र पाठवते की दादांना म्हणा एकदा तुम्ही वारले, राखाडी भरली तर मला काय करा, एकदा कॉल करा किंवा फोनवर करा किंवा व्हॉट्सअप करा, मेसेज करा की मला डायरेक्ट तुम्ही 10व्याच्या कार्यक्रमाला बोलवा. मला इथे सांगायचा मुद्दा जो आहे, जो सिद्धांत आहे, तो असा आहे की ज्या वडिलांनी तिला एकदा सांगितलं की तू एकदा माझ्यासाठी सासरी जा, तीच मुलगी आज वडील मरायला आले तर ती यायला तयार नाही. याचं कारण वडिलांच्या मनात जे सांगणं होतं ते आयुष्यभराचं सांगणं होतं. म्हणजे एकदा सासरी जा म्हणजे आयुष्यभर सासरी जा, एक क्षणभर उभा राहा म्हणजे जन्मभर उभा राहा, एकदा देवाचं नाव घे आयुष्यभर नाव घे, एकदा पंढरपूरला जा म्हणजे आयुष्यभर पंढरपूरला जा. विठ्ठल विठ्ठल पहिल्या चरणाचा तुम्हाला अर्थ कळला असेल की क्षण हा जी करायचा, हा विचार करा. काय तर करावा पार भवसिंधू, हा भवसागर आहे, हा संसार सागर आहे. हा तरुण जाण्यासाठी काय कठीण आहे, पण तुम्हाला तो करता येईल जर तुम्ही प्रयत्न केला तर. कारण संसार आणि परमार्थामध्ये एवढा फरक आहे की आयुष्यभर जर आपण ठरवलं तरी संसार पूर्ण होत नाही, आणि आयुष्यभर तुम्ही ठरवलं परमार्थ पूर्ण करायचे. एक उदाहरण देतो. आपलं घर आहे, झोप्या बांधला, भिंती बांधल्या, लादी केली, वरचं काय कडेपाट केलं, कौलं टाकली, कलर लावला, इलेक्ट्रिसिटीचं काम केलं, तरी आपलं घर पूर्ण होत नाही. पुढच्या वर्षी आपण पुन्हा काहीतरी वरचं खोलतो, पुन्हा चालू. इकडे बघा सर्वांनी, इकडे लक्ष द्या. खोलतो म्हणजे आयुष्यभर ते घर आपले पूर्ण होत नाही. मात्र परमार्थाचं तसं नाही. परमार्थाचं तुम्ही मागे मंदिर, आता इथे हनुमान मंदिर आहे, परमार्थाचं मंदिर जर तुम्ही बनवायला घेतलं, झोप्या खोदला, भिंती झाल्या, पाया झाला, कळस शिखराचं काम झालं, कलर झालं, आणि कळस ज्यावेळी बसतो त्यावेळी ते काम कसं होतं? पूर्ण होतंय. आता कोणतंही काम करायची गरज लागत नाही. म्हणजे संसार तुम्ही आयुष्यभर केला तरी तो पूर्ण होत नाही, आणि जर परमार्थ तुम्ही ठरवलं तर तो लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतो. हे मला सांगायचं आहे. विठ्ठल काही तुकाराम महाराज तुम्ही मागापासून सांगताय क्षणभर हाची विचार करा, क्षणभर हाच विचार करा. हा नाशिवंत देव आहे, बरोबर आहे, याचा नाश होणार आहे, बरोबर आहे. तराव्या पार भवसिंधू. मग एवढा तुम्ही हा विचार करायला सांगता, एवढी घाई का करता? तर तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात,
अभंगाचं द्वितीय चरण. नाशिव नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह हा तिन्ही नाशात मोडतो. एक काळाच्या हिशोबाने वर्तमान काळ, भविष्य काळ आणि भूतकाळ, तसा देहाचा काळ आहे. देह हा 3 काळामध्ये मोडतो. ते शरीर काय आहे? नपुसकलिंग. व्याकरणाच्या दृष्टीने ते शरीर नपुसकलिंग. ती काया काय आहे? कोण सांगताय? स्त्रीलिंग. ती स्त्रीलिंगी, बरोबर ना? ती स्त्री. ती काया, काया म्हणजे शरीर. ते शरीर नपुसकलिंग, बरोबर. तो देह काय? पुल्लिंग आहे. जसा देह तिन्ही काळामध्ये चालतो, वर्तमान काळात, भविष्य काळात आणि भूतकाळात, तसा देह हा तिन्ही नाशामध्ये मोडतो. एक स्वभावनाश, परतानाश आणि आश्रयनाश. 3 नाशाचं एक एक उदाहरण देऊ. स्वभावनाश म्हणजे काय? जो जीव जन्माला आलाय त्याची इच्छा नसली जरी तरी त्याला काय करावं लागतंय? मरावंच लागतंय. म्हणजे हा काय झाला? स्वभावनाश. चला दुसरं आश्रयनाश. आता एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणावर एखाद्या वारीला गेला, कुठल्या तरी धर्मशाळेत राहिला, तिथे काहीतरी अपघात झाला, काहीतरी भिंत मोडली, काहीतरी झालं आणि त्याला काय झालं? मरण आलं. या मरणाला काय म्हणता येईल? आश्रयनाश, बरोबर. आता परतानाश म्हणजे नैसर्गिक पण मेला नाही, कोणी काही अपघाती पण मेला नाही. मग कशाने मेला? तर परतानाश. परतानाश म्हणजे एखाद्या गावात काही भांडण झालं, काहीतरी मर्डर केस झाली, म्हणजे हा झाला परतानाश. तसा देह तिन्ही काळात चालतो, तसा तिन्ही नाशामध्ये मोडतो. म्हणजे देह काय? हा नाशिवंत आहे. नाशिवंत म्हणजे कसं आहे? कुचका आहे, बरोबर आहे. या शरीराला एकदा मेल्यानंतर किंवा वारल्यानंतर आपण घरामध्ये 2-3 तास पण ठेवत नाही. ज्या शरीराने आयुष्यभर आपल्या घरात कष्ट केलेले आहेत, जन्माला आल्यापासून काही पगार आणलेला आहे, घराचं केलेलं आहे, पत्नीचं केलं, सर्वांचं केलेलं आहे, मग ते राहू दे ना 2-3 तास घरात, तर ते ठेवायला तयार नाही. काय? ते नश्वर आहे. हा देह नाशिवंत मळमुत्राचा बांधा. देह नाशिवंत मळमुत्राचा बांधा. इतकं नाशवंत आहे. आपल्या भारतामध्ये पूर्वीच्या काळी एक मदालसा नावाची स्त्री झाली. कुठली? मदालसा नावाची. त्या स्त्रीने आपल्या मुलाला पाळण्यात घातलं आणि हा पाळणा म्हटलेला आहे, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. हरी चर्म घातले रे कर्म किटकाचा सांदा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. स्मरता हरिया शरण जाई गोविंदा. परी येते मदालसा बाळा. त्या स्त्रीने आपल्या बाळाला पाळण्यात घातलं आणि असा पाळणा म्हटला, बरोबर. म्हणून त्या मुलाने काय घेतलं? परमार्थाचं वेळ कधीपासून लागलं? तेव्हापासून लागलं. महाभारताचा जर विचार केला, अभिमन्यू नाव तुम्ही ऐकलं असेल. अभिमन्यू चक्रव्यूह फोडायचं कुठे शिकला? कुठे? आईच्या गर्भात, बरोबर आहे. म्हणजे कधी शिकला? हे संस्कार कधी आले? तुम्ही जे गर्भसंस्कार करता 7व्या महिन्यामध्ये काहीतरी, बरोबर ना? तर ते कधी करतो आपण? पोटावर 7व्या महिन्यामध्ये. कोणावर? आईवर करतो. का संस्कार करतो? तर त्या लहान मुलाने आयुष्यभर तसं काहीतरी संस्कारित राहिलं पाहिजे. हे कधीच झालं? पूर्वीचं. आता जर तुम्ही बघितलं तर आता जी स्त्री पाळण्यात घालते, बरोबर,
आणि काय करते, मुलाला गाणं म्हणतात. बरोबर, कुठल्या पद्धतीने गाणं म्हणतात, वेगळीच गाणी काहीतरी पाळणे वगैरे असतात. आता माझ्या लक्षात येत नाही, आलं तर बोलून मी विठाला विठाला म्हणजे कारण त्यांना ते पूर्वीचं माहिती नाही. रामायण, महाभारत, भागवत, गीता कोणत्याही प्रकारचं त्यांना अध्यात्म माहिती नाही. मग आता काय माहिती आहे त्यांना, तर त्यांना आता माहिती आहे माझ्या नवऱ्याची किती दुसरी बायको कुठल्या चॅनलवर आहे, किती वाजता आहे. बरोबर, सुख म्हणजे नक्की काय असतंय, मुलगी झाली हो. बरोबर, म्हणजे त्यांना काय असतं, हे लहानपणापासून नाही पुस्तक वाचणार, नाही महाभारत, नाही कीर्तन, नाही प्रवचन, नाही कोणताही अध्यात्म. मग तुमच्या पोटामध्ये बाळ जन्माला येणार आहे, तुमचे संस्कार की मालिका बघायचे, एका नवऱ्याच्या 2 बायका, 3 बायका, 2 बायका फलित आहे का. बरोबर, तुम्हालाही माहिती. म्हणजे अशा पद्धतीच्या जर तुम्ही चांगल्या मालिका आहेत ते तुम्ही बघणार नसतील. बरोबर का, बघतात का. शेगावीचे संत गजानन महाराज बघितली का तुम्ही, छत्रपती संभाजी महाराज बघितली का, धर्मवीर संभाजी महाराज, ज्ञानोबा माऊली, या सगळ्या मालिका आहेत. कीर्तन परंपरा आपल्या टीव्हीवर चालू आहे. बरोबर, स्टार उत्सव असेल, उत्सव नात्यांचा आहे, किंवा कीर्तन परंपरा ज्या चालू आहेत. आता भरपूर चॅनलवर काय चाललंय, कीर्तन परंपरा सकाळी 6 वाजता, 6:30 वाजता, भरपूर ठिकाणी आहे. म्हणजे पूर्वीच्या पेक्षा आता कीर्तनाचं माध्यम हे सोपं झालंय. मोबाईलवर आहे, आपल्याला युट्यूब चॅनलवर सर्वांची कीर्तन बघायला भेटतात. हे जर तुम्ही कधी केलं, जर पोटात असणाऱ्या बाळाच्या वेळी जर केलं, तर ते संस्कार ऑटोमॅटिक होतात. तुमचं म्हणणं आहे शिवाजी महाराजांनी कोणाच्या पोटी जन्माला यावं, माझ्या पोटी. बरोबर, शिवाजी महाराजांनी जर माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे, तर मला कोण व्हायला पाहिजे, जिजाबाई व्हायला पाहिजे. बरोबर आहे. बरं, जिजाबाईचे डोहाळे तुम्हाला माहित आहेत का, आपले डोहाळे माती पाहिजे, मशेरे पाहिजे, मुरुट पाहिजे, कुठले कुठले डोहाळे माहिती नाही. बरोबर, ज्यावेळी जिजामाता गरोदर होते त्यावेळी त्यांना डोहाळे लागले होते. कुठले डोहाळे लागले, तर मला एक तलवार द्या, मला घोडा द्या, मला रपेट करायची, म्हणून शिवाजी महाराज जन्माला आले. प्रभू रामचंद्राच्या वेळी कौशल्य मातेला डोहाळे लागले. डोहाळे लागल्यानंतर तिने काय बघितलं, प्रत्यक्ष रामाचं रूप बघितलं. मला असं धनुष्यधारी एक धनुष्याला दोरी लावलेला राम, त्यांना प्रचंड लावलेला, प्रत्यंचा बोलतात त्याला, ते लावलेला राम दिसतोय. म्हणजे अशा पद्धतीची स्वप्न, अशा पद्धतीचे विचार त्यांच्या मनात घोळत असतात. तसे विचार त्या मुलाच्या संस्कारावर होतात. आताची पिढी त्यापासून खूप दूर जाते. तर मी तुम्हाला एक विनंती करेल की प्रत्येकाने मालिका बघताना विचार करायचा आहे, त्या मालिका आहेत त्या खोट्या आहेत, त्यातलं खरं काहीच नाही. म्हणजे खऱ्या मालिका असतील, काहीतरी थोडाफार आपल्याला आध्यात्मिक वातावरण त्याला, अशा मालिका असतील. अशा जर मालिका तुम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर ते सोयीस्कर होईल. आणि मुलाचं जे संस्कार आहे ते 5 ते 10 वर्षापर्यंत जन्माला आल्यापासून होत आहे. जर तुम्ही 11 पासून जर संस्कार चालू केले तर ते होत नाही. म्हणजे 5 ते 10 वर्ष तुम्हाला संस्कार करायचे का, तर लहानपणचं हे मातीचा जो घोडा असतो त्याच्यावर चांगला आकार केला तर ते आयुष्यभर होत आहे. अशा पद्धतीने मला इथे सांगायचंय की हा देह कसा आहे, नाशिवंत आहे, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोडा एवढसा. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते आयुष्य आहे, क्षणभर आहे. माशी पाकळीता तब हे सरे, माशीला पंख फडफड करायला वेळ लागतो पण मरायला वेळ लागत नाही, इतकं हे क्षणिक आहे. म्हणून काय करा, तुम्ही नाशवंत आहे, याचा कधीतरी नाश होणार आहे, जाणार सकळ. मग काय करतोय, आयुष्य हे खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. व्याकरणाच्या दृष्टीने खातो हे क्रियापद आहे. जर कोणने प्रश्न विचारला कोण खातो, तर काय उत्तर येईल तिथे, काय खातो. बरं, दुसरा प्रश्न विचारला तर कर्म येतोय, काय खातो, तर आयुष्य खातोय. काळाचं हे आयुष्य आहे, काय खाद्य आहे, आयुष्य खाण्याचं हे काळ खाद्य आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. ज्याप्रमाणे एखादी मांजर उंदराला पकडण्यासाठी जितकी टपलेली असते, तितका हा देह, या देहावर झडप मारण्यासाठी काळ हा टपलेला आहे. म्हणून या काळावर मात करण्यासाठी तुम्ही काय करायचं, तर क्षणभर विचार करायचा, म्हणजे आयुष्यभर विचार करायचा आहे, संसार सागराचा विचार करायचा आहे. कारण हा देह कसा आहे, नाशिवंत आहे, मलमूत्राचा बांधा आहे. अशा पद्धतीचा हा देह आहे. या देहाला सजवण्यामध्ये, या देहाला नटवण्यामध्ये आपलं आयुष्य जाते. आता आयुष्याचा विचार केला, शत गणिले ते अर्धे रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहिगा. मगाशी तुम्हाला सांगितलं 100 वर्षाचं आयुष्य, पण 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 वर्ष झोपण्यामध्ये गेली. पकडा, उदाहरण पकडा, मी तुम्हाला उदाहरण सांगतोय. 5-10 वर्ष खेळण्यामध्ये गेले, तरुणपणामध्ये 5-10 वर्ष गेली, लग्न झाले 25 ते 50 वर्षापर्यंत एवढी वर्ष गेली.
मग काय भजनासी उरले ते पाहेगा. म्हणून काय करा, राम राम स्मरा आधी, लावो करा गाठ घाला मुळ बंदी, सांडा वाळू घ्या उपाधी, लक्ष लावून राहे गोविंदा. म्हणजे आपलं आयुष्य हे क्षणभर आहे. तरावया पार करण्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ आहे. हा देह नाशिवंत आहे. याच्या पाठीमागे काय केलंय, आयुष्य हे काळाचं खाद्य आहे. म्हणून या शरीरामध्ये गुंतू नका. नको नको मना गुंतू नावागारी, नको नको मना गुंतू नावागारी, नको नको मना गुंतू नावागारी, नको नको मना गुंतू जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून काय करा तुम्ही, तर काळाचं जे खाद्य आहे, आयुष्य आहे काळाचं खाद्य आहे. म्हणून तुम्ही काय करा, सावध व्हा. विठ्ठल विठ्ठल ठीक आहे. हा देह पडल्यानंतर काय होते, आराम के सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब कहे लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं, जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. विठ्ठल ज्यावेळी तुम्ही मरता, ज्यावेळी देह ठेवता, त्यावेळी तुमच्या सोबत येणार काय आहे, तर सोबत येणारं तुमचं कर्म आहे, तुमचं जे प्राकृत आहे, तुमचं प्रारब्ध आहे. त्याशिवाय तुमची पत्नी कुठपर्यंत येते, जिने आयुष्यभर तुमचा काय केला, साथ केलेली आहे, सांभाळ केली, तरी तू येते का ती पत्नी उंबरठ्यापर्यंत, गुरे ढोरे गोठ्यामध्ये, मुलं स्मशानापर्यंत, तुमचे मित्र मंडळी सगळे सोरे कुठे येतात, स्मशानापर्यंत. पण ते कशाला येतात, पेटवण्यासाठी. गर्दी ही कोणाची, पेटवणाऱ्यांची. पेटावं लागतं ते एकट्याला. म्हणून सर्वांनी सावध व्हायचे. शटी तोळतील कटीसूत्राची, निर्दय होती आत्ताची. म्हणजे कमरेचा करदोडा सुद्धा आपल्याला इथे नेता येत नाही. का तर आपण आलोच काय, विदाऊट कपड्याचं आपण आलेलो आहेत. तर विदाऊट कपड्याचं आपल्याला जायला लागणार आहे. ज्यावेळी सिकंदर राजा वारला, त्यावेळी त्यांनी काय केलं, आपल्या सैन्यांना सांगितलं की मी ज्यावेळी माझं देह ठेवीन, त्यावेळी तुम्ही काय करायचा, माझे असे दोन्ही हात पसरायचे. पेटी होती त्यावेळी. एका बाजूला माझी सर्व संपत्ती, बरोबर, पैसा अडका, आणि एका बाजूला माझे सर्व पशुधन जेवढे आहे, काय घोडे बिडे असतील, हाती असतील, सर्व ठेवायचं. म्हणजे सिकंदर म्हणजे कोण, आपल्यासारखा सामान्य नागरिक होता का, तर तो जगत जेता सिकंदर होता. म्हणजे जगत जिंकणारा होता. असा जो सिकंदर आहे, त्याला हे तुम्हाला दाखवून द्यायचंय की मी मेलो, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, पण मी एक रुपया सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. इतकं हे क्षणिक आहे, इतकं हे नाशिवंत आहे. विठ्ठल जिंदगी के किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एखादं घर आपण भाड्यामध्ये घेतो, त्याचा भाडा देतो, त्याचा एक करार करतो, अग्रीमेंट 11 महिन्याचं. 11 महिने राहिलो, 22 महिने राहिलो, 33 महिने, कधीतरी आपल्याला ते घर सोडायचं आहे. त्या पद्धतीने हे जे शरीर आहे, हे एकाच नाही, हे किती लोकांचं आहे, 5 जणांचं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे पंचमहाभौतिक शरीर आहे. मुलगा म्हणतो बाप माझा, बाप म्हणतो मुलगा माझा, आई म्हणते मुलगा माझा, बहीण म्हणते भाऊ माझा, बायको म्हणते नवरा माझा. नाही कुणाचे कुणी, तुझ्या नाही कुणाचे कुणी, Thank you.
कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्यावरती सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार काय हा मायेचा बाजार आहे म्हणून सर्वांनी ते बाजाराला यायचंय हा देह माझा नाही हा कोणाचा आहे उसने आणलेला आहे आणि उसने आणलेली वस्तू लक्ष देऊ नाही का उसने आणलेली वस्तू जशीच्या तशी आपल्याला परत द्यावी लागते ज्या मालकाकडून आणली एखादा तुम्ही बाजूला पाहुणा आलेला आहे तुमच्या घरात साखर नाही इकडे साखर आहे इथून एक वाटी तुम्ही आणली काय आणली ती उसने आणली तुमच्या घरात आता दुसऱ्या दिवशी एक पोता नवऱ्याने आणला किती किलो 50 किलोचा एक पोता आणला बरोबर आहे 50 किलोचा एक इकडे लक्ष द्या एक पोता जरी तुमच्या मिस्टरांनी आणला असेल पण एक वाटी तुमची नाही ती तुम्हाला द्यावी लागणार आहे काही केलं तर तुम्हाला काय करावं लागणार ते द्यावं लागणार आहे म्हणजे हा आणलेला काय दे आहे हा उष्ण आणलेला आहे 5 जणांकडून आणलेला आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे 5 पंचमहाभौतिक शरीर हे पंचमहाभौतिक शरीर पंचमहाभूतामध्ये विलीन होते मेल्यानंतर उरते ती फक्त राख या राखेसाठी आपलं आयुष्य जाते सर्वांना माहित आहे जे आता मेलेले आहेत म्हणजे आपण पोचून आलो एखाद्याला बरोबर एखाद्या आजीला एखाद्या आजोबाला आपण स्मशानात पोचून आलो तिथपर्यंत जाताना आपण हवाई करतो ठीक आहे आलं लक्षात आपल्याला की आजी जशी वारली तसं मलाही एक दिवशी तर काय करायचंय जावं लागणार आहे हे कुठलं वैराग्य स्मशान वैराग्य तसाच पुन्हा घरी आल्या तंबाखू चुना मळून हातपाय धुवून तोंड धुतलं बायकोनी चहा दिला का त्याचं स्मशान वैराग्य कुठे जाते ते कळत नाही विठ्ठल स्मशानात गेलेल्या माणसाला क्षणिक वैराग्य येत आहे ते क्षणिक वैराग्य झालं पण आपल्याला कायमचं वैराग्य पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीने कमळाचं फूल पाण्यामध्ये राहतं पाण्यामध्ये राहून सुद्धा काय होतं ते त्याची पानं जी आहेत ना ते पाण्याला टच करत नाही चिखलामध्ये राहते पण चिखल त्याच्या अंगाला लागून घेत नाही जरी पद्मपत्र आता मला वेळ म्हणायला वेळ नाही भरपूर वेळ आहे उशीर झाले आपल्याला फक्त त्याचा वाचार्थ सांगतो की ज्या पद्धतीने कमळाचं फूल कमळाचं पान पाण्यात राहते पण पाण्याचा लवलेस लागून देत नाही त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या संसारामध्ये राहायचंय सर्व व्यवहार आपल्याला करायचे पण उदास होऊन करायचे बरोबर म्हणजे एक लक्षात ठेवायचं की हे आलेलं आहे हे माझं काय ज्यावेळी पाप आणि पुण्य समान होतं लक्ष देऊ नाही का पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर माणूस हा जन्म भेटतो म्हणजे लेडीजचा किंवा आपण म्हणू माणसाचा पाप पुण्य समान झालं तर पुरुषाचा किंवा स्त्रीचा मानव देह मिळतो पाप जास्त वाढलं तर कुठल्या तरी वेगळ्या कुळाचा खालच्या दर्जाचा बरं पुण्य वाढलं तर अजून कुठल्या तरी राजा महाराज संतांचा असा पण ज्यावेळी पाप पुण्य समान होतं त्यावेळी हे आपल्याला हे भेटतो देह भेटतो धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती फक्त आपल्याला कळत नाही आपण करतो ते पाप करतो की पुण्य करतो कधी कधी आपण पुण्य करायला जातो तर ते पाप लागतंय आणि पाप करायला जातो त्यावेळी पुण्य लागतंय ठीक आहे आलं लक्षात अशा पद्धती आपल्या हातात नाही मग आपल्या हातामध्ये काय तर आपला देह नाशवंत आहे आयुष्य हे काळाचं खाद्य आहे भरपूर लोकांना खाल्लेलं आहे म्हणजे ब्रह्मादिकापासून ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतंय ब्रह्मदेवाचं आयुष्य तर खूप विचित्र आयुष्य म्हणजे कॅल्क्युलेटर बनवून पडलेलं आहे म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्ष आहे पण 14 चौकड्यांची एक चौकडी ज्यावेळी जाते त्यावेळी ब्रह्मदेवाच्या रात्रीचे 12 तास होतात 14 चौकड्यांची एक चौकडी पुन्हा येतात त्यावेळी ब्रह्मदेवाच्या दिवसाचे 12 तास होतात एक आठवडा 15 दिवस 30 दिवस महिना 12 महिने वर्ष असा ब्रह्मदेव 100 वर्षाचा जगतो म्हणजे ब्रह्मदेवाच्या 100 वर्षामध्ये 14 महिन्यांतर होतात तर आपली काय कल्पनाच नाही आलं लक्षात का म्हणजे आपण किती वेळा मरतो किती वेळा जन्माला येतो किती वेळा मरतो हे आपल्याला काळगणना मोजता येणार नाही पण एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळी आपल्याला मनुष्य जन्म आलेला आहे निश्चितच आपले मागील 84 लक्ष बरोबर जे आपले जन्म आहेत ते झालेत आणि आपलं पाप पुण्य समान झाले म्हणून आपल्याला हा जन्म भेटलेला आहे ठीक आहे मग अशा पद्धतीने आयुष्यभर तुम्ही विचार केला संसार सागरातून तरुणाचा देह नाशिवंत आहे खूप काय कठीण आहे आणि आयुष्य हे काळाचं खाद्य आहे आणि आयुष्य तर आपल्याला खूप कमी आहे 50 का 60 वर्षाचं आहे आपल्याला माहिती नाही क्या भरोसा इस जिंदगी का साथ देती नहीं वो किसी का क्षमा भुज जाएगी जलते जलते दम निकल जाएगा चलते चलते आलं लक्षात का तुलसीदास महाराज इथे चांगलं सांगतात क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं वो किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का अशा पद्धतीने या जीवनाचा कोणताही भरोसा नाही कारण हे आयुष्य आहे हे कमी आहे अल्प आयुष्य मानवी देह आहे सतगणिले ते अर्धरात्रक आहे म्हणजे आयुष्य कमी आणि काळ असा टपूनच बसलेला असल्यामुळं मग आता महाराज तुकाराम महाराज तुम्ही हे सांगता की आयुष्य सुद्धा कमी आहे
देह नाशिवंत आहे आणि विचार तर आपल्याला करायचा आहे. मग आता आम्ही काय केल्यानंतर आम्हाला हा विचार भेटेल, तर तुम्हाला संतांच्या संगतीने जावं लागेल. अभंगाच्या तृतीय चरण क्षणाक्षणाची करा विचार करा व्यापार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मग काय करा, संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. काय करायचंय, तर संतांची संगत करायचंय. या जगामध्ये संतांसारखी संगत करण्यासारखं दुसरं सुख नाही. तर त्यांच्या साध्या म्हणजे अर्धाक्षण घडता संतांची संगती तेणे होय शांती महत पापा. कितीही प्रकारचं पाप पर्वताप्रमाणे पातक पर्वत जरी पापा असतील तरी संतांची संगती झाली. किती संगती झाली, अर्धाक्षण घडता संतांची संगती तेणे होय शांती महत पापा. तुम्ही आम्ही कोणतीही पाप केली असेल, कोणाचा खून केला असेल, बरोबर, काही चोरी केली असेल, ही एकदम क्षुल्लक पाप झाली. क्षुल्लक. वाल्याकोळी तुम्हाला नाव माहित आहे, वाल्याकोळी काय करायचा, एक मर्डर केली तर एक खडा रांजणामध्ये टाकायचा. किती, एक खडा. असे किती रांजण भरले होते, 7 रांजण. त्याच्या वेळेत आपलं पाप नाही, रावणावर आपलं पाप नाही, बरोबर, नक्कीच नाही. दुर्योधनावर आपलं पाप नाही, तरी सुद्धा त्यांना काय झाली, संतांची संगती देवाची संगती ज्यावेळी झाली त्यावेळी त्यांचा जीव उधळून गेला. म्हणजे त्यांच्या मानाने आपलं हे पाप किती आहे, खूप कमी आहे. मग महाराज सांगतात तुम्ही की एवढं पाप करायचं, मग गंगेवर जाऊन आंघोळ करायची का, देवाचं दर्शन घ्यायचं का, पुन्हा दुसऱ्याशी पाप करायला मोकळे का, असा त्याचा अर्थ नाही. आपल्याला कळालं का हे पाप आहे, बरोबर आहे. चोरी करणे पाप आहे, बरोबर. एखादं दुसरं काही दरोडा घालणे, आलं लक्षात, किंवा मर्डर करणे, खून करणे, या गोष्टी कसल्या आहेत, पापाचे आहेत. चोरी करणे, दुसऱ्याचं लुबाडणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पाप आहे. माणूस करतो, तर ते नाही केलं तर काय होईल, तर आपला जीव हा उद्धरून जाण्यासाठी मदत होईल. हे कधी घडतंय, वाल्या कोळ्याला फक्त किती मिनिटं घेतली, अर्धाक्षण म्हणजे 1-2 मिनिटं. कोणाची संगती झाली, नारद मुनींची, बरोबर. तुम्हाला सर्व प्रसंग माहिती आहे, मी सांगत नाही. म्हणजे त्यांची संगती झाली, त्यांच्या संगतीने इतकं सुख आहे, त्यांच्या संगतीमध्ये इतकी ताकद आहे की काय करतात ते आपणासारखे करीत तात्काळ. संत काय करतात, संतांचा आणि देवामध्ये हा फरक आहे. भले तुम्ही देवाचा एक पाया नका पडू, आलं लक्षात. जर देवाकडे जायचं असेल तर तुम्हाला दुसरा पर्याय नाही, तर कोण आहे, संत संगती, संतांची संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. भरपूर उदाहरण आहेत, आलं लक्षात. संत संगतीचे काय सांगू सुख. म्हणजे अशा पद्धतीने संतांची जर संगत केली तर आपल्याला अर्धा क्षणामध्ये आपण काय करू शकतो, मुक्त होऊ शकतो. फक्त आपला प्रॉब्लेम काय, आपल्याला कळायला पाहिजे की नक्की हे संत आहेत का. आपला प्रश्न काय असतो की एखादा भगवा कपडा घातलेला आहे तो संत आहे, बरोबर, किंवा पैसा असेल याच्याकडे एखादा चांगला तो संत आहे. अशा पद्धतीचे संतांचे वर्णन करता येत नाही. संत हे आपल्याला ओळखता आले पाहिजेत. भगवा कपडा घालणारा प्रत्येक व्यक्ती हा संतच असल्याची गॅरंटी नाही, तो वैराग्यवान असेल याची गॅरंटी नाही. ज्यावेळी एखादा माणूस तुम्हाला भेटतो, एखादा चांगला विचार तुमच्यामध्ये देतो, तुमच्या डोक्यामध्ये जातो आणि तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल होतो, त्या अर्थी तुमच्या लक्षात येते की हे काहीतरी संतत्वाला पोहोचलेले व्यक्ती, कोणीतरी महान व्यक्ती. अशा व्यक्तींचा आपल्याला काय करायचंय, संग करायचा आहे. विठ्ठल जसं संत तेथे विवेक असणे की जे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे विवेक असणे की जे. चंद्र तेथे चंद्र आहे तिथे चांदणे आहेत, शंभू तेथे भवानी अंबिका माता आहे. म्हणजे ज्या ठिकाणी संत आहे
त्या ठिकाणी तुम्हाला काय भेटेल? संत तिथे विवेक शब्द म्हणजे विचार. संत तुम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला विवेक पोहोचवणार आहे. विठ्ठल म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जायला पाहिजे त्या ठिकाणीच आपण जर गेलो, संत समागमे धारावी आवडी, तर ती आवड आपल्याला निर्माण करताना आणतो. एक उदाहरण देतो तुमच्या धावत्या वेगामध्ये 1 मिनिटामध्ये. रामायणातला एक सुंदर प्रसंग आहे. एका मुलाचं नवीनच लग्न झालं, बरेच वर्ष लग्न होत नव्हतं. लग्न झालं, नवीन नवरी, बरोबर आपण बोलतो नव्या नवरीचे 9 दिवस खूप एन्जॉय मजा करण्यासाठी कुठे गेले? एका मोठ्या जत्रेमध्ये गेले. 10-20 लाख लोकांची यात्रा जिथे भरते तिथे गेले. हाताला हात धरलेला होता. 1 तास झाले, 2 तास झाले, हाताला हात धरले होता. पण पुढच्या 2.5 तासामध्ये बायको कुठे, हात कुठे, त्याला काही कळत नाही. म्हणजे काय झाली? बायको जत्रेमध्ये हरवली. आता त्याने शोधण्याचा प्रयत्न केला, पण बरीच काय झाली, 20 लाख पब्लिक, 20 लाख यात्रेकरू असल्यामुळे ते लक्षात आलं नाही. मग आता त्याला काय आठवलं? त्याला रामायणातला प्रसंग आठवला. आलं लक्षात का? म्हणजे त्याला वाटलं की प्रभू रामचंद्रांची बायको अशीच चोरीला गेली होती. तर कोणी शोधली? हनुमंताने शोधली. म्हणजे आता आपल्याला कुठे जावं लागेल? हनुमंतांच्याकडे जायला पाहिजे. पण तो काय केला? त्याने उलट डोकं झालं. मी बोलतो रामालाच विचारतो, रामा तू कशी शोधून आणली? म्हणजे ज्या ठिकाणी जे मिळतं तिथे जायला पाहिजे. विचार हा संतांच्याकडे असतो, त्या ठिकाणी जायला पाहिजे. जी वस्तू ज्या मार्केटमध्ये मिळते तिथे जायला पाहिजे. तो व्यक्ती रामप्रभूंकडे गेला आणि म्हणाला असं असं झालं, 20 लाख पब्लिक होती, तिथे गेलं. त्यावेळी भगवान राम म्हणतात, अरे मूर्खा, माझी बायको हरवली तेव्हा मला शोधण्यासाठी कोणी मदत केली? हनुमंतरायांनी. म्हणजे हा माल कुठे भेटतो तुला? हनुमंताच्या दुकानात भेटतो. म्हणजे तुला कुठे जायला पाहिजे? हनुमंतांकडे गेला पाहिजे. तिथे गेला तो. ठीक है. पुन्हा रामदुआरे तुम्हारा खवारे होत ना आज्ञा बिना पैसा रे सब सुख ले तुम्हारी शरणा तुम रक्षक का हो खोडना. हनुमान चालीसा, बरोबर. भीमरूप महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी रंजन श्वेता रामदूता प्रपंजना, बरोबर. अशा पद्धतीने त्याने हनुमंताची स्तुती केली. बोले काय झालं? बोले असं असं झालं, माझी बायको हरवलेली, तर मला काय कर, ती शोधून आण. आलं लक्षात का? म्हणजे ज्या ठिकाणी जे मिळते त्या ठिकाणी ते जायला पाहिजे. अशा पद्धतीने रामाकडे जायचे तर आपल्याला तिथे तो विचार नेला पाहिजे आणि हनुमंतांकडे जायला पाहिजे. म्हणजे जे काम जो व्यक्ती करतो ते काम करण्यासाठी तिथे जायला पाहिजे. मला एवढाच मुद्दा सांगायचा, विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जेथे तुम्हाला विचार भेटणार आहे ते विचाराचं दुकान म्हणजे काय? संतांचं दुकान आहे. म्हणून संतांची काय करायचं? तुम्ही संगती करायचे. आणि कशी करायचे? आवडीने करायचे. संत समागमे धरावी आवड. पुढे काय सांगितलं? की करावी तातडी परमार्थी. तातडी म्हणजे घाई. घाई काय करायचे? तर पुढच्या क्षणी आपण जगू याची गॅरंटी नसल्यामुळे आपल्याला घाई करायची. अशा पद्धतीने यथामती यथा अवकाश अभंगाच्या 3 चरणांचा धावत्या वेगामध्ये माझ्या बुद्धीला जसा जमला तसा मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. उरलेलं 1 चरण आपण एक संतांचं भजन घेऊ आणि त्या भजनानंतर आपण एक 4थं चरण थोडक्या मोठ्या भाषेत जसं बुद्धीला येईल तसं बोलण्याचा प्रयत्न करू. Ah
तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे इह लोकीच्या, इह म्हणजे मृत्यू लोक, हे मृत्यू लोकाच्या व्यवहारामध्ये काय करू नको, गुंतू नको. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून न हो. इथे धूर हा शब्द धुंदी वाचक आहे. मगाशी तुम्हाला मी बोलो, धुंदी 3 प्रकारची आहे. संपत्तीची धुंदी, तारुण्याची धुंदी आणि सत्तेची धुंदी. एखादं लहान मुलं असतंय आत्ताच जन्मालेलं 1 वर्षाचं, बरोबर, म्हणजे काय झालं, ते लहान आहे, नंतर तरुण होते. लहानपणाचं त्याचं वागणं वेगळं असतंय, तरुणपणाचं त्याची एक मस्ती असते, धुंदी असते, आणि म्हातारपणाचं कसं असतंय, थोडस वेगळं असतंय, नरम असतंय. कैसा विपरीत झाला तोची देह नवे तुझा. एखादं लहान मुलं असते, त्याच्या हरणासारखे डोळे असतात, खुले खुले केस असतात, सफरचंदासारखे गाल असतात. एखादी स्त्री असेल, एखादा पुरुष असेल, कोणाचंही बाळ आहे माहित नाही, कुठल्या जातीचं आहे माहित नाही, पण माणूस म्हणतो बाळा थांब 1 पप्पी दे, तुला चॉकलेट देतो. का तर ते एवढं सुंदर असतंय. मग असं कोणी म्हणालं का, तेच बाळ 80 वर्षाचं झालं, थांबावे आजोबा खूप घाईत असता, 1 पप्पी द्या, असं कधी म्हटलं का? कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. ते बाळ येतं, तोच देह आताचा 80 वर्षाचा म्हातारा आहे. तर तिथे सफरचंदासारखे गाल होते, ते गाल दोन्ही गैरहजर आहेत. जे काळे केस होते ते कसे झाले, आता पांढरे झाले, आणि कुरळे केस, आता केसांचा काही पत्ताच नाही. म्हणजे जी ताकद होती, 56 इंच छाती होती, एक 100-125 किलोचं वजन होतं, कोल्हापुरी मिशा होत्या, अशा पद्धतीचा तोच देह म्हातारपणामध्ये काय झाला, कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. म्हणजे तरुणपणाची जी धुंदी ती त्याची संपली. दुसरी कुठली धुंदी, सत्तेची धुंदी. सत्ता म्हणजे पंतप्रधान म्हणा, राष्ट्रपती म्हणा, किंवा कुठलाही मुख्यमंत्री म्हणा, नगरसेवक, आमदार, खासदार, सगळे. ही सत्ता किती वर्ष असते, 5 वर्ष असते. म्हणजे 5 वर्षानंतर त्याला काय लागणार शब्द आहे, माजी नगरसेवक, माजी सदस्य, माजी राष्ट्रपती, माजी मुख्यमंत्री, माजी लागणार. हिंदीमध्ये त्याला काय म्हणतात, भूतपूर्व प्रधानमंत्री. भूतपूर्व म्हणजे कितीही जरी त्याने आयुष्यभर केलं तरी त्याला भूत लागल्याशिवाय राहत नाही. ही झाली सत्तेची धुंदी. तिसरी धुंदी, महत्वाची धुंदी, मद म्हणून त्याला, इथे जो शब्द आहे धूर शब्द आहे त्यावर मी बोलतोय. पैशाची झाली, तारुण्याची झाली, आता पैशाची झाली, सत्तेची झाली. तिसरी धुंदी पैशाची. पैसा ते 3 नाम, परशा, परशु, परशुराम. एखादा साधा पैसेवाला आहे 50-50 हजारवाला, त्याला माणूस काय म्हणतो, परशा. आजची परशा नाही, परशा, कुठे चाललास, म्हणजे एकेरी नावाने बोलतो. का तर त्याचा पगार, त्याचं इन्कम कमी, ठीक आहे. त्याच्यापेक्षा थोडा लाखामध्ये असेल तर परशु, लाडाने बोलतो, परशु कुठे चाललास. बरं त्याच्या पुढे करोडपती असेल तर परशुराम पाटील, जेवायला या, माझ्या पोरीचं काय बारसं आहे, गाडी पाठवतो. पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परशुराम. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणजे ज्याच्याकडे धन आहे त्या धनावरून हे नावं चालतात. नाव एकच आहे, परशुराम पाटील. कधी होते, ज्यावेळी जास्त धन असेल त्यावेळी परशुराम पाटील, कमी असेल त्यावेळी परशा, आणि मीडियम असेल तर परशु. पैसाही काय करतो, आपली नावं बदलवतो. धनवंता लागी, आताच्या काळामध्ये ज्ञानाला किंमत नाही तर कशाला किंमत आहे, पैशाला किंमत आहे. पण ही पैशाची संपत्ती या लोकांपर्यंत चालते. वरती गेल्यानंतर इथला पैसा चालत नाही. जसं दुसऱ्या देशामध्ये, अब्रॉड मध्ये, परदेशामध्ये आपण गेलो, आपलं भारतीय चलन तिथे बदलून घ्यावं लागतं बँकेत, ते चालत नाही. मग आपल्या जगामध्ये दुसऱ्या देशात गेल्यानंतर जर आपलं चलन चालत नाही भारताचं, तर तुमचा हा इथला पैसा इथेच ठेवावा लागतो, इथली संपत्ती इथेच ठेवावी लागते. म्हणजे पदाला ज्यावेळी मध लागते त्यावेळी तो धूर होतो, तो धुंदी तयार होते. पद किती वर्ष असते, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की मला 5 वर्षानंतर माझी शब्द लागणार आहे. माझ्याकडे जे आता हजारो चप्पल आहेत त्यातली 1 चप्पल सुद्धा मला येणार नाही. आलं लक्षात का. हा राजकीय विषय मला बोलायचा नाही. मला फक्त महत्वाचा मुद्दा आहे सत्तेची धुंदी, पैशाची धुंदी आणि पदाची धुंदी, तारुण्याची धुंदी. या 3 प्रकारच्या धुंदी तुकारामांनी अभंगामध्ये वर्णन केले. तुका म्हणे या धुंदीमध्ये तुझ्या ज्या डोळ्यामध्ये जो धूर आलाय ना धुंदीचा, तो धूर तू राहून देऊ नको. काय कर तू तर क्षणाक्षणा हाची विचार कर. त्याचं कारण का देह हा नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ. अशा पद्धतीने यथामती यथा अवकाश माझ्या बुद्धीला जे पटलं त्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केलाय. मी बोललो तेच बरोबर आहे असं काही नाही, पण माझ्याकडून काही चुकीचं सुद्धा गेलं असेल तरी न्यूनते पुरते अधिकते सरते. जर माझ्याकडून काही चुकीचं बोललं असेल तर ते माझ्या बुद्धीचा दोष आहे, तुम्हाला परत करायचंय. जे माझ्याकडून चांगलं ऐकलं त्यातला एखादा शब्द, एखादा वाक्य घरी घेऊन जायचंय, तर माझं कीर्तन सार्थक झालं असं मला वाटेल. एकदा संतांचं भजन घेऊ आणि
झालेली सेवा आपण इथे पूर्ण ग्रहण करू. एकदा संतांचं बघू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर जय विठ्ठल कुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान नाव ज्ञानेश्वर मान जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.